राधे राधे, मी डॉक्टर स्नेहल. तुम्ही सुद्धा कुठलीही गोष्ट बनवली की लगेच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवताय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वेल, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण या मागचं छोटंसं सत्य सांगतेय, जे अनेक लोकांना माहिती नाहीये. मला हे माहितीये की आपल्यापैकी अनेक जण वेळ वाचवण्यासाठी भात किंवा पास्ता बनवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर तो बाहेर काढून गरम करून खातात. यालाच बॅच कुकिंग असं म्हणतात. पण अनेक जणांना हे माहितीच नाहीये की हे बॅच कुकिंग तुमच्या किडनीसाठी, लिव्हरसाठी अत्यंत घातक ठरू शकतं. यालाच वैद्यकीय भाषेत फ्राईड राईस सिंड्रोम असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे सर्व कसं, तर ते मी तुम्हाला समजावून सांगते. भात आणि पास्ता यामध्ये स्टार्च हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि जेव्हा हे अन्न थंड व्हायला लागतं तर त्यामध्ये बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया हा वेगाने वाढायला लागतो. यातली धक्कादायक गोष्ट अशी की हा बॅक्टेरिया हिट रेझिस्टंट आहे, म्हणजे गरम केल्यानंतरही हा बॅक्टेरिया मरत नाही. हा बॅक्टेरिया जर शरीरामध्ये गेला तर जुलाब, उलटी किंवा गंभीर विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. जगभरामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे लहान मुलांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. तुम्ही म्हणाल यावरती सोल्युशन काय, तर तुम्हाला ताजं अन्न बनवून खायचंय, तेही 3 तासांच्या आतमध्ये. आणि जर फ्रीजमध्ये ठेवायचंच असेल तर 24 तासांपेक्षा जास्त ठेवू नका. अन्न हे जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका, कारण खोलीच्या तापमानामध्ये बॅक्टेरिया जास्त वेगाने वाढतात.